नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. हे महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातलं अपडेट आहे. भारतीय जनता पार्टीला अहंकार झालाय, असं पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या शिवसेनेच्या नेत्यांना वाटतंय. मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, की त्यांनी युती तोडली. मग भाजपाने सांगितलं, "असं काही नाही झालेलं. आम्ही नाही युती तोडली." पुण्यामध्ये पण शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांना वाटतं, की आपल्याला खेळवलं आणि मग खेळून कुठेतरी 10-12 जागेवरती आपली बोळवण केली. ज्याची घोषणा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती, की शिवसेना आणि भाजप एकत्रित लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आमच्या विरोधात निवडणूक लढेल, पण ती मैत्रीपूर्ण वगैरे अशी लढत असेल. काही असं झालं नाही. डे 1 पासून मी म्हणत होतो, की मुंबईत भाजपची गरज आहे म्हणून. अन्यथा कुठेही शिवसेनेला एकत्रित घेण्याबद्दल भाजपचा फारसा काही उत्साही भाव नाहीये. त्याचं मुख्य कारण हे आहे, की भाजप आज महाराष्ट्रातला नंबर 1 चा पक्ष आहे. कार्यकर्त्यांची इतकी त्या पक्षामध्ये आता भरती झालेली आहे. पक्षांतर करून आलेली लोकं आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना अकोमोडेट कुठं करायचं? स्पर्धा आहे ती भाजप विरुद्ध भाजप अशी आहे. आणि त्याचं पूर्ण काँग्रेसीकरण झालेलं असल्यामुळं आलेल्या लोकांना, मूळच्या लोकांना सत्तेत वाटा देण्यासाठी आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि म्हणून बघा आमदारांना सुद्धा या निवडणुकीमध्ये पक्षानं जितकं दूर ठेवता येईल तेवढं दूर ठेवलं आणि त्यांच्या नातलगांना वगळून कार्यकर्त्यांची सोय केली. पण आपल्या मित्राची मात्र सोय केली नाही, कारण तो एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे आणि त्या भागामध्येच एकनाथ शिंदे यांना फारसं वाव पुण्यात, फारसा वाव एम-एम-आर रिजनमध्ये, फारसा वाव छत्रपती संभाजीनगरमध्ये द्यायचा नाही, असा हेतू आहे. कारण कोर हिंदुत्ववादी मताच्या बेसवरती ती निवडणूक लढली जाईल छत्रपती संभाजीनगरमध्ये, पुण्यामध्ये. कारण बाकी सगळेच आहेत विकासाचे वगैरे मुद्दे, पण तेच मुद्दे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण आलेत. तेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण असतील आणि म्हणून शिंदेंचा पत्ता कट झाला आहे छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यामध्ये. पुन्हा सांगतो, की मुंबईत भाजपची अधिक मोठी गरज आहे, की दोन्ही ठाकरे बंधूंना रोखायचं असेल, तर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेणं आणि जिथे मराठी बहुल मताचा टक्का आहे, त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार देणं ही गरज आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये जमलं नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये जमलं नाही, नवी मुंबईमध्ये जमलं नाही, सोलापुरात जमलं नाही, पुण्यात जमलं नाही. ते केवळ मुंबईमध्ये जमतं आहे त्याचं कारण भाजपची तिथे अधिक गरज आहे. आणि शिंदेंनाही अर्थात मुंबई महानगरपालिका प्राधान्यक्रमानं लढायची. हे मी सांगितले अपडेट. पण खरे अपडेट पुढे आहेत. पुणे का बिघडलं? गजा मारण्यासारख्या टोळीचा 80 टोळ्या आहेत पुण्यामध्ये. इतका उदय, स्थिरावणं आणि सतत कोठडीमध्ये जाऊन, जेलमध्ये जाऊन सुद्धा त्याचा तिथे म्हणजे सगळ्याच गुंडापुंडांचा पुण्यात वावर असणं त्याचं मुख्य कारण पॉलिटिकल पॅट्रोनेज. आणि म्हणून मी जी गोष्ट सांगणार आहे, ती गोष्ट आहेच रंजक. पुन्हा ती शरद पवार, अजित पवार यांच्या पक्षाशी निगडीत होते म्हणून, की पुण्याचे कारभारी होते दीर्घकाळ. ज्या कलमाडींच्या नंतर जवळपास पुण्याचं सगळंच काम पिंपरी चिंचवड आणि पुण्याचं श्री अजित पवार यांनी बघितलंय. ठीक आहे, त्यांची राजकीय अपरिहार्यता समजू, कारण तिथे भाजपसारखा त्यांच्यासमोर उभा असलेला प्रतिस्पर्धी आहे. पण म्हणून काही अंधेकर टोळी आणि गजा मारण्याच्या मिसेसच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या पक्षाच्या वाढीला वाव देणार असाल, असं नाही होऊ शकत. आणि अर्थात हे असं का होतं, की गजा मारणे यांची पत्नी जी आहे, त्यांना अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे. अर्थात यापूर्वी पण त्या नगरसेविका होत्या हे लक्षात घ्या. पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून प्रभाग 10 बावधनमधून एबी फॉर्म देण्यात आलाय. दिला एबी फॉर्म म्हणजे उमेदवारी जाहीर झालेली आहे. हे असं का होतं? कारण पब्लिक मेमरी शॉर्ट आहे असं नेत्यांना वाटतं आणि शेवटी निवडणुका जिंकण्याची गणिती काय आहे? तर जो विजयी होऊ शकतो त्याला उमेदवारी द्या. मग तो गुंड आहे, पुंड आहे, किती पैसे तो खर्च करू शकतो, त्याची जातीची गणितं काय बसतात वगैरे. आणि म्हणून गुन्हेगारी मिटवा असं सांगणाऱ्या श्री अजित पवार यांनी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली. आता त्या 2 मतप्रवाह असतील. जयश्री पवार मारणे यांनी त्यांचा पती गजा मारणेचा वेगवेगळ्या 2 व्यक्तिमत्व आहे असंही सांगितलं जाईल किंवा त्यांच्या प्रचारामध्ये जयश्री मारणे यांच्या प्रचारात अजित पवार येणारच नाहीत. पण त्या जेव्हा निवडून येतील तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या सदस्य असतील. आता गजा मारणे कोण आहे? गजानन उर्फ गजा मारणे, पूर्वीचं नाव गजानन पंढरीनाथ मारणे, हा पुण्यातला कुख्यात गुंड आहे आणि मारणे टोळीचा म्होरके आहे. तो मुळशी तालुक्यातला रहिवासी आहे. पुणे शहरातल्या कोथरूड आणि शास्त्रीनगर परिसरात त्याची मोठी दहशत आहे. त्याला पुण्याचा मालक किंवा महाराज अशी उपनावं पण आहेत. तो जमीन व्यवहार, बिल्डिंग प्रकल्प आणि खंडणीच्या धंद्यात सक्रिय आहे. त्याच्यावर सुमारे 27 ते 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण आणि दहशत निर्माण करणे याचा समावेश आहे.
गजा मारणे गुन्हेगारी जगतात 1980च्या दशकापासून सक्रिय झाला. सुरुवातीला तो निलेश घायवळ टोळीशी संबंधित होता, पण नंतर पैसे आणि वर्चस्वाच्या वादातून दोघांमध्ये गँगवॉर सुरू झालं. मारणे टोळी आणि घायवळ टोळीमध्ये अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. 2000च्या दशकात कोथरूड आणि मुळशी भागात जमीन व्यवहारावर वर्चस्व गजानं प्रस्थापित केलं. 2014ला पप्पू गावडे उर्फ संतोष गावडे आणि अमोल बधे यांच्या खुनातला गजा हा मुख्य आरोपी आहे. या प्रकरणात गजाला अटक झाली, पण पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष सोडलं. 2021ला तळोजा तुरुंगातून सुटका झाल्यावर समर्थकांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरती 300 ते 500 लक्झरी गाड्यांची मिरवणूक काढली. त्यामुळे मोठा वाद झाला आणि पोलिसांनी अनेक गुन्हे दाखल केले. त्याची पत्नी जयश्री मारणे ह्या राजकारणात सक्रिय होत्या, म्हणजे त्या पूर्वी नगरसेवक होत्या. अलीकडे अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतल्यानं जसं की निलेश लंके, चंद्रकांत पाटील हा गजा मारणे वादात सापडले. तो अनेकदा अटक होऊन सुटका झाल्यावर पुन्हा सक्रिय होतो. त्याची टोळी जमीन हडप करणं, खंडणी आणि मारहाणीच्या प्रकरणात गुंतलेली आहे. गजा मारण्यावरती मुख्य गुन्हे काय आहेत बघा. खून आणि खुनाचा प्रयत्न. कोण? पप्पू गावडे आणि अमोल बधे प्रकरण. खंडणी मागणी 2022 मध्ये व्यावसायिकाचं अपहरण करून 20 कोटी रुपयाची खंडणी मागितली. मारहाण आणि दहशत निर्माण. 2025 मध्ये भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केली. अवैध मिरवणुकी आणि दहशती पसरवणं असा त्याच्यावरती आरोप आहे. एकूण गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशन्समध्ये म्हणजे कोथरूड, डेक्कन आणि पौडमध्ये 27 ते 30 आहेत. त्याच्यावरती अनेकदा मकोका लावण्यात आलेला आहे. 10 वर्षामध्येचाच इतिहास आपण बघितला तर 2014 ते 21 खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगवास नंतर सुटका. 2021 मध्ये लक्झरी गाड्यांची मिरवणूक ज्यामुळे पुन्हा गुन्हा दाखल. 2022ला व्यावसायिकांचं अपहरण, टोळी सदस्यांना अटक, नंतर मकोका. 2025च्या फेब्रुवारीमध्ये कोथरूडमध्ये आयटी इंजिनियर आणि भाजप कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाण केली. यासाठी अटक झाली आणि मकोका लागला. मार्चमध्ये येरवडा ते सांगली जेल ट्रान्सफर दरम्यान ढाब्यावर मटण पार्टी पोलिसासोबत. मे महिन्यात टोळीच्या 10 ते 15 लक्झरी गाड्या जप्त झाल्या. नोव्हेंबरमध्ये टोळी सदस्य सुनील बनसोडला अटक झाली. या काळात तो टोळीच्या माध्यमातून खंडणी, मारहाण आणि दहशत पसरत होता. अनेकदा राजकीय संबंधामुळे वादात आहे. पोलिसांनी काय कारवाई केली? 2014च्या खुनाच्या घटनेत अटक, पण नंतर निर्दोष मुक्तता वगैरे. अ, अ, मारहाण प्रकरणी अटक झाल्यानंतर म्हणजे हे जे जोशीला मारहाण झाली त्याच्यानंतर तो स्वतः सरेंडर झाला. टोळीवरती पोलिसांनी मकोका लावला. 2025 मध्ये 74 ठिकाणी छापे. संपत्तीची माहिती गोळा केली. सांगली जेलमध्ये हलवलं सुरक्षेच्या कारणानुसार आणि जेल ट्रान्सफरमध्ये तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी मटण पार्टी पण केली. 2025 मध्ये गँग ग्लोरिफिकेशनसाठी युवकांना अटक झाली. पोलिसांनी त्याच्यावर वारंवार मकोका लावला. अटक केल्याने टोळी कमकुवत करण्यासाठी छापे टाकले, तरी तो अनेकदा सुटका होऊन सक्रिय झाला. सध्या तो तुरुंगात आहे. माझा प्रश्न श्री अजित पवारांना असा आहे, की जे वातावरण तुम्ही बारामतीमध्ये ठेवलंय, सुरक्षित वातावरण आहे. तिथे कार्यकर्त्यांना तुम्ही जे गुंडगिरी करता त्यांना वाढवू देत नाही. मग पुणे कुणाचं आहे? जे बारामतीत आहे ते पुण्यात का नसावं? तुम्ही अशा गुंडापुंडांना पाठिंबा देऊच कसा शकता? अर्थात हे आपले लॉजिकल प्रश्न आहेत, पण राजकारण लॉजिक्सवरती चालत नाही. राजकारण केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्याचा क्रायटेरिया याच्यावरती चालतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्व इतिहास काढून बघा. तुम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा कुठेही दिसणार नाही. आता तुम्हाला भाजपचं काय असा प्रश्न पडेल? त्याच वाटेवरती भाजप आहे. नाशिकमध्ये त्यांनी तेच केलं आहे. पुण्यामध्ये पण त्यांनी तेच केलं आहे. आणि अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावरती आणि कार्यकर्त्यावरती पण हा आरोप होतो. एक तर ते गुंड आहेत किंवा त्यांनी गुंडाला आपल्या पक्षात घेऊन त्याचा सन्मान केला. थांबूया आपण इथे.